स्वतः शेतकरी संघटनेत इतके वर्ष राहिलं, काम केलं. पण तुम्हाला वाटलं नाही वैचारिक भूमिकेमुळे, की सत्तेच्या वळचणीला जावं, आश्रयाला जावं. पण तुमच्यासोबतचे अनेक लोकं जे आहेत, ते आज सत्तेसोबत गेले. काही मार्गात आहे, काही तळ्यात-मळ्यात आहे. तुमच्याच भाषेत सांगायचं तर तुम्ही जो पक्का माल तयार केला, तो सरकारने कुठेतरी पळवून नेला. तुम्हाला वाटतं का भविष्यात अजून चांगले नेते तयार होऊ शकेल, ही चळवळ पुढे जाऊ शकेल किंवा असंच फसवलं जाईल सरकारकडून वारंवार? सरकार हे काम प्रक्रिया सुरू ठेवणार. नेते काही बुशीट टाकून तयार होत नाही. गाद्या गिरद्यावर लोळून थोर पुरुष कधीच निर्माण होत नाही. टाकीचे गाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. त्या दिवशी ज्या गोष्टीला जास्त करंट लागेल त्यावेळेला आपोआप माणसं तयार होतात. आणि माणसं तयार व्हायला थोडा वेळ लागेल, कारण शेवटी माणूस अर्थवादात चालवताना तो विचारांनी तयार होतो आणि विचारांनी तयार व्हायला माणसाला वेळ लागतो. देवाच्या नावावर, धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर, वेगवेगळ्या नावावरचं हे आंदोलन सोपं आहे, कारण त्याला भावनिक अटॅचमेंट आहे. हे सगळं खिशाचं आंदोलन आहे. तर ह्या खिशाच्या आंदोलनाला थोडा वेळ लागेल, पण मी आशावादी आहे. इट कुड हॅपन. शेवटचा प्रश्न. हा सर. शरद जोशींनी खूप मोठी आंदोलनं केली, म्हणजे आज विश्वास बसणार नाही की